करून नका घेऊ की आजच्या आज उपोषण थांबणार आहे। जोपर्यंत आमचे विषय सर्व मार्गी लागत नाही तोपर्यंत आमचं उपोषण सातत्याने सुरूच राहणार आहे। मग ते 2 दिवस असो का 2 महिने। उपोषण सोडते वेळी पहिला चहा यांचाच पाहिजे खाली द्यावं आणि त्याचं अपडेशन आमच्याकडे चालू आहे। आज मार्च चालू वर्षाचा जो आहे यावर्षी खर्च व्हावा यासाठी आम्ही तालुका लेवल आता सध्या मीटिंग सुरू आहे। 5% आढावा पण घेतो आहे किती जमा झाली आतापर्यंत किती खर्च नाही। पण आजच्या या म्हणजे विजय यांच्या विशेष मागणीनुसार आम्ही असं करतो की तात्काळ खर्च करायची सूचना परत निर्गमित करतो। पाठ्यपुस्तक पत्र पण काढतो। दुसरा एक विषय होता की 50% त्यांना सवलत मिळावी शासन निर्णयाचं अवलोकन करू तशा पण सूचना आम्ही खाली देणार आहे। तिसरं दिव्यांगाचं सर्वेक्षण करावं, एक स्वतंत्र रजिस्टर ठेवा। मागं आम्ही केले होते पण अपडेट करून घेतो आजच्या स्थितीमध्ये काय असं। काही 2 तक्रारी होत्या त्यांच्या की बाबा दिव्यांगांना 8 नंबर पाहून 11 नंबर पाहून काही सवलती दिल्या जातात, तसं नियमात नाही आहे। तसं काही असेल आणि त्या पण तक्रारीचं नाही। घरकुलाच्या बाबतीमध्ये आज PMYचं आमचं ऑलरेडी इन प्रोसेस आहे। जे काही असतील यादीमध्ये त्यांची नावं समाविष्ट असतील कारणास्तव काही शकत तशा सूचना पण केंद्र शासनाच्या राज्य शासनाने आम्हाला पण दिलेल्या आहे। आम्ही त्यावर काम करतो। जागांचं पण आम्ही वाटप करायचं काम चालू आहे सध्या। इव्हन पाचोऱ्यामध्ये आजच शिवसाहेबांनी बऱ्याच जागा यांना जागा मंजुरी केलेल्या आहे। त्यांच्याकडे लँड आहे त्यांचे पण वाटप मला वाटतं शनिवारी शिवसाहेबांच्या हस्ते आपण वाटप करणार। त्यांच्याकडे देऊन द्या सर। मला बाईट घेऊन द्या मला तिकडे अतिक्रमण काढायला जायचंय। ग्रामीण भागात आम्ही ते पंचायत झालं सर।
तुम्ही करत नाही काही नाही म्हणून शेवटी नाईलाजाने उपोषणाला बसवलं. उपोषण सोडा आता आम्ही तुमच्या काय मागण्याचे कारण आता मी 2 महिन्याची तयारी बसतो. मी देवेंद्र फडणवीसांशी सगळं बोललो की असा विषय आहे, मी पाहिलेलं आहे म्हटलं ते सगळं काही, आणि हे जर असंच चालत राहिलं तर मग मात्र मी बघा म्हटलं पुढे काय. राष्ट्रपतींना मी अर्ज पाठवला आहे की बा जर पाचव्याचं नियोजन सरलं नाही थेट आता तुमच्याकडे येऊन सांगेल, कारण राज्य जर काही गोष्टी करू शकत नसेल वर बोलावं लागेल. राष्ट्रपतींकडून पत्र आलं मला की आधी तुम्ही तिथे बघा. आता विषय होता 5% निधीचा जो जिल्हा सीओने मान्य केले 25. आता विषय आहे की रेशन कार्ड टाकतात ही मंडळ 15 दिवस, महिना, 6 महिने, वर्ष, 21 पासूनचे दिव्यांग आत्ताची नाही सांगत, 21 तारीख नाही. यापूर्वी काय आमच्याकडे पुरवठ्याला नायब तहसीलदारच नव्हतं, तुमचं आता मॅडम आल्यात नवीन बदलून, आणि यांनी इतकं सुरळीत काम चालू केलं आहे. अगदी म्हणजे जे जो कालावधी होता आजपर्यंत जो वाढत होता किंवा 2-2 महिने मिळत नाही, 3 महिने मिळत नाही, तर आता तो कालावधी खूप कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्या दृष्टीने आता काम चालू आहे. आणि तुम्ही आम्हाला सांगा आणि किंवा आम्हाला मदत करा, म्हणजे आम्ही बी लवकर करू. ज्या दृष्टीने तुम्हाला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर आज रेशन कार्ड कसं मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. माझं काय म्हणणं आहे, जर रेशन कार्डचा आम्ही जर कालावधी ठरवलेला असं म्हणूया 15 दिवस, महिना, मला सांगा आता मी काय केलं, 2000 दिले एकाला, ऐका ना, 2000 दिले एकाला, संध्याकाळी रेशन कार्ड मिळालं ना, मला माहिती ना आतलं काय ते सगळे माझ्याकडे सगळी सबूत पण, आणि प्रत्येकाची सबूत देऊ शकतो मी. नाही आता तुम्हाला काय माहिती नाही मला, परंतु असा प्रकार कधी होत नाही माझ्याकडे, हे मान्य करावं लागेल. सर याला यांच्या म्हणण्याला मी साक्षीदार आहे. मी पण 8 महिन्यापासून फिरतोय, मॅडमकडे भरपूर चक्रा मारले मी, 2 जोड बदललेले आहेत माझे. आता यांच्या पत्नीचं अंत्योदयच्या नावाने रेशन 2021 नाही दिलं, त्यांना दिलं नाही ना. नियम GR वाचले का तुम्ही? मला शिकवायला आले का पुन्हा अजून? मग म्हणजे तुम्ही कमाल आहे. म्हणजे आम्ही सगळं करून नका घेऊ की आजच्या आज उपोषण थांबणार आहे. जोपर्यंत आमचे विषय सर्व मार्गी लागत नाही तोपर्यंत आमचं उपोषण सातत्याने सुरूच राहणार आहे. मग ते 2 दिवस असो का 2 महिने. उपोषण सोडते वेळी पहिलाच्या यांचाच पाहिजे. पण यांचं बोलून द्या मग की ग्रामचे असं त्यांनी सांगितलं. तुम्ही आटोपणार ना? अजून तर आमचा विषय यांच्या पुरतं तर आटोपलं ना तुमचं, सीओ सरांचं तर आटोपलं ना. मग ते ग्रामविकासचं ते वेगळं आहे, ते वेगळं. ग्रामविकास खूप जास्त आहे सर. नाही ते आल्यामुळे मला ते ग्रामविकासचा संशय आला. नाही ते खूप मोठं आहे. चला बोला. नमस्कार, मी विकास लोहार, राजर्षी शाहू महाराज बौद्धिक सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष. गेल्या 2021 पासून आम्ही दिव्यांगांसाठी संघर्ष करतोय. त्यातल्या आमच्या मागण्या प्रथम ज्या होत्या की 5% ग्रामपंचायतचा निधी हा त्यांना मिळाला पाहिजे दरवर्षी, आणि दुसरा होता की जी घरपट्टी आहे ती 50% माफ ती व्हावी, त्याचा स्वतंत्र शासनाचा GR आहे ती व्हायला हवी. तिसरा विषय होता घरकुल, दिव्यांगांना घरकुल मिळालं पाहिजे. मग त्याला कोणत्याही प्रकारचा आडखाटी न करता त्याला घरकुल मिळायलाच हवं. तर आत्ता डेप्युटी CO सर आले, त्यांनी या 3 गोष्टी आमच्या मान्य केल्या की जो 5% निधी आम्ही तो कोणत्याही परिस्थितीमध्ये तात्काळ मिळवून देतो. दुसरं 50% निधीचा 50% घरपट्टीचा विषय आम्ही लगेच मार्गी लावतोय म्हणून, आणि घरकुलचं त्यांनी सांगितलं की आम्ही ते करणारच आहे. आत्ता कोणत्याही परिस्थितीत शासनाचे लक्षांकही आले तर त्या पद्धतीने आम्ही करणारही असं त्यांनी सांगितलं. आम्ही आता या विषयाला सरांच्या आता लेखी आम्हाला कागद जर मिळाला तर आम्ही त्यांच्या विषयाला थांबणार. मात्र आमचे अजून जे बाकीचे विषय आहे, संजय गांधी निराधारचा विषय आहे, रेशन विभागचा विषय आहे, इथं दिव्यांगांना वरती फरफटत जावं लागतं वरच्या मजल्यांवर विषय आहे,
पण डुप्लिकेट UDI